नमस्कार, मी अरुण आंधळे पाटील. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र. एक आठवण, आपण हा चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. हजार लिटर दुधात 500 लिटर भेसळ, शॅम्पूही मिसळला, 13 जणांना बेड्या. रोज सकाळी उठल्या उठल्या तुम्ही आणि तुमची मुलं विश्वासानं जे दूध पिताय ना, ते दूध आहे की तुमच्या शरीरात हळूहळू भिनणारं विष आहे, हा प्रश्न आता उपस्थित झालाय. कारण महाराष्ट्रात दुधाच्या नावाखाली विष देण्याचा धंदा एफडीएनं पकडलाय. पुण्याच्या आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर परिसरात अन्न व औषध प्रशासनानं जे सत्य बाहेर आणलंय ते ऐकून कोणत्याही सुजाण माणसाचं रक्त सळसळेल. 1000 लिटर शुद्ध दुधात चक्क 500 लिटर केमिकल, पांढरा रंग आणि केसांचा शॅम्पू मिसळला जातोय. ज्या शॅम्पून आपण केस धुतो तो शॅम्पू आपल्या पोटात ढकलला जात होता. आपल्याकडे दुधाला पूर्ण न म्हणतात, लहान लेकरांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आरोग्याचा तो पाया असतो. पण याच दुधाच्या नावाखाली तुमच्या आमच्या घरात लेकरा बाळांच्या पोटात थेट विष कालवलं जात होतं म्हणण्यापेक्षा त्याचा रितसर कारखानाच ताटला गेला होता. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मनसर शहरात अन्न आणि औषध प्रशासनानं धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंडे आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मिळून जो दणका दिला आहे त्यानं अख्ख्या महाराष्ट्रातील दूध माफियांचे धाबेदार आणले. ही नुसती कारवाई नाहीये, तर महाराष्ट्राच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका फार मोठ्या आंतरजिल्हा टोळीचा गेम ओव्हर झालाय. काय आहे हा प्रकार? दुधात शॅम्पू आणि केमिकल मिसळून कसं दूध तयार केलं जात होतं आणि एफडीएनं कसा त्यांचा खेळ उद्ध्वस्त केलाय पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पोलिसांना आणि एफडीएच्या गुप्तचर विभागाला अशी माहिती मिळाली होती की मनसर आणि आजूबाजूच्या भागात दुधाचा गोडधंदा विषाणू माखला जातोय. पण माहिती मिळणं एक आणि प्रत्यक्षात त्यांना पकडणं हे काहीसं कठीण होतं. कारण ही टोळी एवढी शातीर होती, त्यांनी आपला पसारा अत्यंत गुपचूप आणि कोणाला संशय येणार नाही अशा पद्धतीने मांडला होता. आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच अशा भेसळखोरांवर वचक निर्माण केलाय. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एफडीएच्या तब्बल 50 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांचं एक विशेष पथक आणि पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या टीमने मिळून एका रात्रीत चक्रव्यूह रचलाय. कारवाईची पहिली टीमगी पडली मनसरमध्ये. तिथे पोलिसांनी छापा टाकून सुरुवातीला 2 संशयित बहादरांना पकडून ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच या दोघांची पाचावर धारण बसली आणि त्यांनी जे काही ओकायला सुरुवात केली ते ऐकून स्वतः पोलिसांच्या आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. हा फक्त एका छोट्या डेअरीचा किंवा एखाद्या गावापुरता मर्यादित असलेला धंदा नव्हता, तर हे एक आंतरजिल्हा महाजाळ होतं, ज्यानं महाराष्ट्रातील 5 ते 6 जिल्हे आपल्या विळख्यात घेतले होते. मनसर मधून मिळालेल्या धाग्यांचा पाठलाग करत पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर मधील सिल्लोड, सांगली आणि थेट मुंबई नजीकच्या भिवंडीपर्यंत एकाच वेळी धाडी टाकल्या. ही एवढी मोठी आणि गुप्त मोहीम होती की स्थानिक पोलिसांनाही शेवटच्या क्षणापर्यंत याची भणक लागली नव्हती. या महामोहिमेत एकाच वेळी 13 पेक्षा जास्त मुख्य म्होरक्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आणि त्यांच्याकडून तब्बल 2.5 ते 3 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भेसळ करायची एक पद्धत असते. दुधात पाणी मिसळणं आपण आजवर ऐकलंय, पण इथं तर अख्खं दूधच रसायनांमधून प्रयोगशाळेतल्यासारखं बनवलं जात होतं. या टोळीचं गणित कसं होतं बघा. शेतकऱ्यांकडून आलेल्या 1000 लिटर शुद्ध आणि चांगल्या दुधात हे लोक तब्बल 500 लिटर बनावट दूध मिसळायचे. म्हणजे 2 ग्लास खऱ्या दुधात 1 ग्लास शुद्ध केमिकल आणि विष ओतायचे. आता प्रश्न पडतो की हे 500 लिटर बनावट दूध किंवा बनावट पाणी कसं तयार व्हायचं? तर याचं उत्तर अत्यंत भयानक आहे. हे माफिया बाजारातून उग्र वास नसलेला, कोणताही सुवास नसलेला केमिकल शॅम्पू मोठ्या प्रमाणावर विकत आणायचे. दुधाला पांढरा शुभ्र रंग यावा, त्याला खऱ्या दुधासारखा फेस यावा आणि दुधाची गुणवत्ता टिकून राहावी यासाठी या उग्र वास नसलेल्या शॅम्पूचा वापर केला जायचा. नुसता शॅम्पू नाही तर त्यामध्ये अतिशय घातक अशी रसायनं, युरियासारखे पदार्थ आणि स्वस्त दर्जाची दुधाची पावडर एकत्र केली जायची. हे सगळं मिश्रण एका मोठ्या टँक मध्ये पाण्यात उभं ढवळलं की ते बघणाऱ्याला वाटावं की अगदी गाई म्हशीच्या कासेतून आत्ताच काढलेलं ताजं आणि घट्ट दूध आहे. या बनावट दुधाला कोणताही वास येत नसल्यामुळं लॅबमध्ये साध्या चाचण्यांमध्ये ते पकडणं कठीण व्हायचं. हे 500 लिटर विष त्या 1000 लिटर चांगल्या दुधात मिसळलं की झालं 1500 लिटर दूध तयार. रोज हजारो लिटर अशा पद्धतीचं दूध बाजारात जात होतं आणि हे पाप 1-2 दिवस नाही तर गेल्या तब्बल 2 वर्षांपासून अविरतपणे सुरू होतं. हे भेसळयुक्त दूध कुठे जात होतं? तर हे दूध कोणत्याही साध्या गल्ली बोळातील दुकानात जात नव्हतं. हे माफिया एवढे मोठे होते की त्यांनी महाराष्ट्रातील आघाडीच्या आणि अत्यंत नामांकित अशा दूध ब्रँड्सना आणि मोठ्या नामांकित डेअरी कंपन्यांना या दूध पुरवठा करण्याचं कंत्राट मिळवलं होतं. आपण जे पॅकेटमधील दूध अगदी विश्वासानं ब्रँडच्या नाव म्हणून विकत घेतो त्या ब्रँडच्या टँकरमध्ये हे विषारी दूध मिसळलं जात होतं. यापेक्षा भयंकर बाब म्हणजे याच केमिकलच्या दुधापासून मोठ्या प्रमाणावर खवा, पनीर, पेढे आणि इतर दुग्धजन्य पदार्थ तयार केले जायचे आणि ते सणासुदीच्या काळात किंवा हॉटेल व्यवसायासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सप्लाय केले जायचे.
आता सामान्य माणसानं विचार करावा की जे लहान मूल सकाळी उठल्या उठल्या दुधाचा ग्लास तोंडाला लावतं त्याच्या पोटात रोज काय जात होतं. शॅम्पू आणि केमिकल मानवी शरीरासाठी किती घातक आहेत हे वेगळं सांगायला नको. यामुळे यकृत खराब होणं, किडनीचे आजार होणं, पोटात अल्सर होणं आणि दीर्घकाळात कर्करोगासारखे दुर्धर आजार होण्याचा धोका असतो. पैशाच्या हव्यासापोटी या टोळीनं लाखो लोकांच्या, लहान मुलांच्या आणि गरोदर महिलांच्या आरोग्याशी क्रूर खेळ मांडला होता. अशा प्रकारच्या मोठ्या रॅकेटला हात घालणं सोपं नसतं, कारण या माफियांचे हात राजकीय नेते, स्थानिक पुढारी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले असतात. पण समोर जेव्हा तुकाराम मुंडे नावाचा अधिकारी असतो तेव्हा माफियांची डाळ शिजत नाही. तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच अन्न आणि औषध प्रशासनाला एक नवी शिस्त आणि आक्रमक रूप दिले. त्यांनी स्पष्ट आदेश दिलेत की जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडायचं नाही, मग तो कितीही मोठा ब्रँड असो वा राजकारणी असो. मनसेच्या या कारवाईत तुकाराम मुंडे यांनी स्वतः संपूर्ण नियोजनात लक्ष घातलं होतं. गुन्हेगारांना पळून जाण्याची किंवा पुरावे नष्ट करण्याची एक सेकंदाचीही संधी मिळू नये यासाठी त्यांनी एफडीएच्या अधिकाऱ्यांचे 45 ते 50 जणांचे मोठे पथक तैनात केले. पोलिसांनी या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात अत्यंत कडक कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. भारतीय न्याय संहितेच्या आणि अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या विविध कलमांनुसार 13 आरोपींना अटक करून कोर्टासमोर हजर करण्यात आलं. तेव्हा न्यायालयानं गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सर्व आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जप्त केलेल्या 2.5 कोटींच्या मुद्देमालामध्ये अनेक टँकर्स, मिक्सिंगची मशिनरी, केमिकलचे ड्रग्ज आणि मोठ्या प्रमाणावर जप्त केलेल्या शॅम्पूचा साठा सापडलाय. या संपूर्ण कारवाईने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की जोपर्यंत प्रशासन कडक होत नाही तोपर्यंत हे माफिया वटणीवर येत नाही. पण त्याच वेळी ग्राहक म्हणून आपलीही जबाबदारी वाढली आहे. आपण जे दूध घेतो ते खरे आहे की खोटे हे ओळखण्यासाठी काही साध्या गोष्टी आपण घरी करू शकतो. दुधाचा थेंब जर आपण एखाद्या गुळगुळीत लाकडावर किंवा दगडावर सोडला आणि तो थेंब हळूहळू खाली वाहताना मागे पांढरी रेघ सोडत असेल तर ते दूध शुद्ध असतं. पण जर तो थेंब पांढरी रेघ न सोडता सरळ वाहून गेला तर त्यात पाणी किंवा केमिकल असण्याची शक्यता असते. तसेच दूध उकळल्यानंतर जर त्याचा रंग हलका पिवळसर होत असेल तर ते ठीक आहे, पण जर ते जास्तच पांढरं फटक किंवा निळसर दिसत असेल तर ते सावध असलं पाहिजे. तुकाराम मुंडेंच्या या दणक्यामुळे तुर्तास तरी या टोळीचा पुरता बिमोड झालाय. पण या प्रकरणाची पाळंमुळं अजून किती खोलवर रुजली आहेत, कोणकोणते मोठे ब्रँड्स यामध्ये सामील होते आणि या माफियांचे खरे गॉडफादर कोण आहेत याचा शोध आता पुणे ग्रामीण पोलीस घेत आहेत. एफडीएचे पथक घेत आहेत. येत्या काळात तपासातून आणखी अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की, या कारवाईनं भेसळ करणाऱ्यांच्या उरात चांगलीच दडकी बनवली आणि जनतेला एक विश्वास दिलाय की आरोग्याशी खेळणाऱ्यांचा हिशोब चुकता केला जाईल. कसा वाटतोय हा भयानक खेळ? हे कुठल्या युद्धापेक्षा कमी आहे का? सीमेवरचा शत्रू समोरून वार करतो, पण या दुधाचे पांढरी कसाही आपल्या घरात घुसून आपल्याच पैशाने आपल्याला मारतायत. जागे व्हा, आपल्या दुधाची तपासणी करा, संशयास्पद डेअरीवर बहिष्कार टाका आणि या विषारी धंद्यांविरोधात आवाज उठवा.